नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, शासनाने महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे। वेळोवेळी या योजनेमध्ये शासन बदल करत आहे, कारण जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा व या योजनेची व्याप्ती वाढावी। पण या योजनेअंतर्गत काही जाचक होत्या, त्यामुळे काही महिला या योजनेपासून वंचित राहत होत्या आणि ही गोष्टच आता लक्षात घेऊन शासनाने या सर्व अटी काढून टाकलेल्या आहेत, या सर्व अटी रद्द केलेल्या आहेत। याची माहिती स्वतः आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर या अर्ज करतेवेळी काही कागदपत्रे आपल्याला आवश्यक आहेत, पण ती कागदपत्रांना पर्याय म्हणून काही सोपी कागदपत्रे सुद्धा आता शासनाने सांगितलेली आहेत। या कागदपत्रांची सुद्धा माहिती स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। तर चला जाणून घेऊया की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी कोणकोणती माहिती आपल्याला या योजनेबाबत दिलेली आहे व अटी कोणकोणत्या रद्द केलेल्या आहेत। तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राइब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील। आपण या योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आहेत, काही काळजी करायचं कारण नाही। 15 वर्षापूर्वी लग्न होऊन एक भगिनी इकडे आली आहे, पण आता तिचा रहिवासी दाखलाच नाही आहे, तर काय करायचं? कुठल्याही तहसीलदाराकडे जाण्याची आवश्यकता नाही। 15 वर्षापूर्वीचं मतदार यादीतलं नाव चालेल, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड चालेल, 15 वर्षापूर्वीचं घराचं डॉक्युमेंट असेल ते चालेल। कुठलंही 15 वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंटवर, पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंटवर, मुलीला त्या ठिकाणी योजना मिळणार आहे। उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही, कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहेत अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे। त्यामुळे ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल। नव्याने आता हे कुटुंब काय आहे त्याचा दाखला घ्यायचा आहे का, असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाही आहे। आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं। स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे। ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाही आहे, ही आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपल्यालाही कुठेही काही अडचण योजनेच्या संदर्भात वाटली, आपण आता ऑफलाईन फॉर्मही घेतोय, ऍपवरही फॉर्म घेतोय। ऍपवरचे फॉर्म हे आपल्याला सोपे पडतात, ऑफलाईन जे येतात ते पुन्हा ऑनलाईन करावे लागतात, पण जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण घेतोय। एवढीच आपल्याला विनंती आहे की फॉर्म भरताना अकाउंट नंबर वगैरे जर नीट लिहिला नाही तर ते पैसे अकाउंटला जाऊ शकणार नाही। त्यामुळे आपणही थोडी मदत केली पाहिजे आणि अकाउंट नंबर वगैरे योग्य प्रकारे लिहिले गेले पाहिजे, त्यात कुठली चूक होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी आपण केला पाहिजे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत ही माहिती दिलेली आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्री मध्ये पाहायला मिळत राहील। धन्यवाद।